नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, नशिबात आमच्या असं लिहिलंय काय, जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय, आहो जिथं तिथं जातो आमचा फाटक्यात पाय. ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, ठाई ठाई होते अशी त्यांची गोची, लोकांना दिसते नुसती ही गंमत प्रेमाची, 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 ही गंमत प्रेमाची. अरे पोलीस स्टेशनच काय, पण या देशाची अख्खी मिलिटरी जरी बोलवली तरी तुम्ही प्रमोदचं लग्न आज थांबवू शकत नाही. एस मी लग्न केलं. लग्न केलं अभिनंदन. हा आपलं सांत्वन, आपलं प्रमोद साहेब तुमचं अभिनंदन करावं, सांत्वन करावं का बेस्ट लक द्यावा काहीच कळत नाही हो साहेब. केव्हा केलं लग्न, कधी केलं, कसं केलं, कुठे केलं, कोणाबरोबर केलं, रिसेप्शन करूया का आपण? तुम्ही काहीच करू नका. हा चांगलीच बाई शोधतो चालू वहिनीसाठी. आणि 13 तारीख महत्वाची, त्याच तारखेला नाटक ओपन झालं पाहिजे. कामाला लागा. लागतो, कामालाच लागतो. शिंदे साहेब काळजीच करू नका, फक्त ते नेपथ्यासाठीचा माणूस फिक्स करून टाका. शिंदे शिंदे ठेवलं वाटतं कोण. काय प्रोड्युसर मिळालाय आणि परत गव्हर्नमेंटचं अनुदान म्हणजे नाही माझं मानधन चुकणार नाहीये, मिळणार, बुडवणार नाही तो माणूस. ते जाणार शिंदेच आहे, शेवटी तो सापडणार असतो. नाटकाच्या कामाला लागलं पाहिजे. कुठून करून नवीन नटी आणायची, एक तर धंदा नाहीये, काय नाहीये. जुन्या नट्या कशा कामात परफेक्ट असतात त्या. वहिनीसाठी वहिनी ए वहिनी बाहेर आहे. वहिनी तू बाहेर आहे का मी आत येऊ? वहिनी तू बाहेर आहे का मी आत येऊ? वहिनी हे वहिनी. जी आर काय चाललंय, काय आतमध्ये कोणीतरी वहिनी आहे? कोण नाही आत? अरे नाहीये कसं, तुम्ही आता हाका मारत होतात, मी ऐकलंय स्वतःच्या कानाने, आतमध्ये वहिनी आहे. दादासाहेब नाटकातली म्हणजे आतमध्ये वहिनी नक्की आहे. दादासाहेब नाटकातली वहिनी, तिथे डायलॉग बोलतोय मी. जाम खुश आहे. का? ते माझं नाटक आठवतं ते चालू वहिनीवाला ते. हा तर त्याच्यासाठी मला एक चालू प्रोड्युसर मिळाला. चालू म्हणजे चांगलाच प्रोड्युसर मिळालाय. अरे वा. मी सांगतो ओपनिंगची तारीख पण ठरली आहे. अरे वा. कुठली? 13 ही तारीख कुठेतरी ऐकल्यासारखी वाटते. बापरे, 13? काय झालंय? नंतर तुम्हाला सांगतो. तुम्ही चला, मामासाहेबांनी तुम्हाला बोलावलं. कशाला? तिकडे गेल्यावरच कळेल. चला. नाही येणार मी एवढ्या. मला ती चालू वहिनी कशी आणि कुठे मिळेल ह्याचा मला विचार करू दे. फ्रेश वहिनी मला मिळवायला नको का? ती मिळेल हो, कुठली नटी मिळेल. चला. अरे इतकं सोपं नाहीये का? याचे तुला माहितीये का, हल्लीच्या ज्या सगळ्या नट्या आहेत ना, ह्यांना फक्त सिरियल आणि सिनेमा हवे असतात. नाटकाकडे ढुंकून बघत नाही. काय रंगभूमीचं होणार आहे, मला खरंच काळजी लागली त्याची. आयडिया. तुम्ही एक नवीन एक्सपेरिमेंट का नाही करत? पूर्वीच्या काळी कसं पुरुष स्त्रियांच्या भूमिका करायचे नाटकात, चित्रपटात, तसं एखाद्या पुरुषालाच द्या ना वहिनीची भूमिका. काय डोकं फिरलंय का तुमचं? नवीन आयडिया आहे. तुम्हाला सांगतो जी आर साहेब, परवा मी एका दशावताराच्या नाटकाला गेलो होतो. तिथे 2 बायका बघितल्या. बायका नव्हत्या त्या, पुरुष होते. तुम्हाला सांगतो बायकांपेक्षाही चिकने दिसत होते. अरे पीए झालास म्हणून काय वाटेल ते सांगशील का मला? तुम्ही एकदा येऊन तर बघा. नोकरीवरनं काढून टाकी ना. कसल्या फालतू येणं देतोस मला? सॉरी, तुम्हाला प्रॉब्लेम होता म्हणून मार्ग सुचवला. पसंत नसेल तर सोडून द्या. पण ते वहिनी नंतर शोधा, आधी मामासाहेबांना भेटायला चला. त्यांचं काय ते अर्जंट काम आहे तुमच्याकडे. चला. तुम्ही वा पुढे. हा पुढे नाही, ताबडतोब चला. येतो मी पुढे. वा मी येतो.
फ्रेश वहिनी आता शोधावी लागणार. नाही, सापडणार. एक जाहिरात देतो वर्तमानपत्रात. व्यावसायिक नाटकासाठी एक सुंदर नटी हवी आहे. अशा सटा समोर येतील नट्या. ए रंगदेवते, बस तूच मार्ग दाखव मला आता. तूच मार्ग दाखव. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची, नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांगे सुंदर उटी शेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची, जय देव जय देव जय मंगल मूर्ती, दर्शन मात्रे मान कामना पूर्ती. जय देव. अरे काय लावलेस काय तू? काय झालं? अरे बाबा, तू जी म्हणतोयस ती गणपतीची आरती आहे आणि हा मारुतीचा फोटो आहे. काय वाटेल बिचाऱ्या मारुती रायांना. होय आरती कॉमन आहे दादासाहेब, कुठल्याही देवाला चालते. म्हणा मामा वाजवा घंटे. जय देव जय देव. मी आरतीसाठी ही घंटी वापरत नाही. मग ही धोक्याची घंटा आहे. आ, डोक्याची घंटा म्हणजे? सांगतो. आत्ता या क्षणापासून 1 महिना म्हणजे पुढल्या महिन्याच्या 13 तारखेपर्यंत तुम्हाला धोका आहे. कारण तुमच्या तिघांचे ग्रह अतिशय वाईट आहेत. प्रमोद गेला. प्रमोद नाही हो मामा, आपला प्रमोद सध्या फक्त तो आपल्या घरातून बाहेर गेलेला आहे. पण त्यांनी लग्न केलंय असंच त्याने आता SS ला फोनवरून कळवलंय. हा, याचाच अर्थ काळाने डाव साधलेला आहे. येत्या 13 तारखेपर्यंत केव्हाही एक वाईट बातमी यायची शक्यता आहे. नका मामा असं नका बोलू. चूप. तो तर आता हातातून गेलाच आहे, पण तुम्हा तिघांना वाचवण्याचं अजूनही माझ्या हातात आहे. मामा किती चांगले आहात हो तुम्ही. मला ना आत्म सारखं वाटतं की तुमच्यावर ना एक नाटक लिहावं. मामा रे मामा सादर करत आहोत. मामा रे मामा. चूप. त्यानंतर आधी मी काय सांगतो ते नीट ऐका. तुम्हा तिघांना पुढल्या 13 तारखेपर्यंत स्त्रियांपासून लांब राहायचं आहे. कारण स्त्री स्पर्श म्हणजे तुम्हाला विषासारखा आहे. ते ठीक आहे हो, पण इकडे स्पर्श करायला स्त्रिया आहेतच कुठे? हसू नका. नसतील तर त्या येतील. एक्सक्यूज मी प्लीज. GR परांजपे, मला मिस्टर GR परांजपेंना भेटायचंय. मॅडम ते तिघे GR परांजपेच आहेत. तुम्हाला नक्की कुठल्या परांजपेंना भेटायचं ते सांगू शकाल? म्हणजे त्यांचं मराठीतलं नाव सांगू शकाल? मराठीत हा, गुणाजीराव परांजपे. गुणाजीराव. असं काय? आम्हीच तो गुणाजीराव परांजपे. पक्षश्रेष्ठींनी पाठवलंय तुमची सेक्रेटरी म्हणून. असं तुम्हाला पक्षश्रेष्ठींनी पाठवलंय का? हो. दुर्गे दुर्गट भारी तुझं विण संसारी, अनाथ नाथे अंबे करणावी. अहो हे सगळं काय आहे? काय नाही हो, काय नाही. आता इकडे थांबूया नको, माझ्या ऑफिसमध्ये चला, मी सगळं सांगतो तुम्हाला समजावून. या. बर चला. गंमत प्रेमाची. काय सांगू तुम्हाला थोरले GR साहेब. आपले धाकटे GR साहेब आहेत ना, ते मॉडेल शोधतायत लोणच्याच्या ऍड साठी. कोणच्या? लोणच्या. लोणच्याच्या ऍड साठी मॉडेल? हे बघ गुणाजी, तू कितीही तो आंबट केलंस ना तरी हे विधिलिखित आहे. म्हणालोय ना,
स्त्रिया तुमच्या आयुष्यात येणार म्हणून. हो हो हो, ते मधले जी आर साहेब आहेत ना, ते एक नाटक करतायत नवीन. म्हणजे त्यांना स्वतःला करायचं नाहीये, पण तो प्रोड्युसर आग्रह धरून बसलाय की नाटक कोणत्याही परिस्थितीत 13 तारखेलाच ओपन व्हायला पाहिजे. त्यांना नाटकासाठी वहिनी पाहिजे म्हणून त्यांनी वर्तमानपत्रात जाहिरात दिलेली. तुम्हाला सांगतो, कोणत्याही क्षणी एखादी वहिनी इथे हजर होणार आहे. एक्सक्यूज मी, हे काय पाहतोय मी? मिस्टर GR परांजपे. मी GR परांजपे. गुणाजी जमिनीवर आहे, त्यांना हवाय तो GR, तू नाहीयेस. असं हे चुकलो मामा, चुकलो. काय कोण असतो? मला वाटलं की तो मीच आहे म्हणून. मी बघतो. तुम्हाला कोणते GR परांजपे हवेत मॅडम? अहो, मी न्यूजपेपर मधली ऍड वाचून आले ना. यांना काही याड लागले का? एक मिनिट, मी बोलतो ना त्याचे. थांबा जरा प्लीज. अच्छा अच्छा, तुम्ही ऍड वाचून आलायत का? मला माहिती आहे ते GR परांजपे कोणते आहेत. चला, मी तुम्हाला त्यांच्याकडे घेऊन जातो. हो, पण त्यांना मामांनी काय सांगितलं याची आठवण करून द्या. हो, सगळं लक्षात आहे माझ्या. तुम्ही जरा गप्प बसा ना. चला ना मॅडम. अरे तुम्हाला कसं वाचवायचं हा एकच प्रश्न सध्या माझ्या डोक्यात घोळतोय. तुझ्याकडे PA म्हणून एक बाई ऑलरेडी आलेलीच आहे. माझ्या काळजाचं तर ठोकच चुकलंय. अहो, तुमच्या काळजाचा ठोका चुकला आणि माझ्या हृदयाचे ठोके वाढलेत. ते जर का आणखीन वाढले ना तर काही खरं नाही माझं. हे बघ, जर का तू त्या स्त्रीला स्पर्श केला नाहीस ना तर तुला काहीही होणार नाही. हे बघा, मी अजिबात तिला मुद्दा म्हणून स्पर्श करणार नाही. पण चुकून जर का स्पर्श झाला तर चालणार नाही. किंवा तिने मला स्पर्श केला तर हे बघ गुणाजी, मी सांगतोय हे चालणार नाही. तिच्यापासून तू आपला 4 हात लांबच राहा, नाहीतर 4 खांदे द्यावे लागतील. 4 खांदे? मी सांगतो त्या, बैस इथे, बैस. हे बघ, सध्या तरी तू तिला PA म्हणून नोकरीवर ठेवू नयेस असं माझं मत आहे. ओ मामा, कसं बस मला इलेक्शनचं तिकीट मिळालेलं आहे. पक्षश्रेष्ठींचा कृपाप्रसाद म्हणून मला तिकीट मिळालंय. पण बरोबर ते हा असा कृपाप्रसाद पाठवणार आहे ते मला माहित नव्हतं. अरे पण तू तसं त्यांना सांग ना, सध्या मला PAची गरज नाहीये म्हणून. ते मला सांगतील की आम्हाला तुमची आवश्यकता नाही म्हणून. नाही हो मामा, असं मला नाही सांगता येणार. मामा तुम्हीच सांगा आता मी काय करू. काय मग एक कर, शक्य तेवढं तिच्यापासून दूर राहा. एवढं तरी पथ्य पाळ. आता पथ्य न पाळून कोणाला सांगतो? काय मामा की मला इलेक्शनचं तिकीट मिळालेलं आहे आणि हे इलेक्शन मी निश्चित जिंकणार हा मला अगदी दृढ आत्मविश्वास आहे. पण मामा, इलेक्शनच्या अगोदरच माझं काही बरं वाईट झालं. जर मला काही झालं तर हा बिचारा देश एका चांगल्या मंत्र्याला मुकेल हो मामा. म्हणूनच आता मुकाट्यानं मी सांगितलेलं पथ्य पाळ. तसं मी घंटी घेऊन तुमच्या मागे फिरणारच आहे. मला जरी जरा थोडा संशय आला ना तरीही मी धोक्याची घंटा लगेच वाजवणार आहे. टिंग 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 टिंग. ही आणखी कोण? मी केलेल्या भाकिताप्रमाणेच बहुतेक होणार सगळं. एक महिला तर आलेलीच आहे, आता ही दुसरी.
परांजपे सदन हेच ना? हो नमस्कार. नमस्कार. मला जी.आर. परांजपेंना भेटायचंय. माहित आहे मला ते. अगं बाई, तुम्हाला कसं कळलं? ते तुम्हाला नंतर कळेल. आपली ओळख मी सुद्धा. इथे कशाला आलात? जी.आर.ने एक नाटकाची जाहिरात दिली होती पेपरला. सर. ती वाचली आणि धावत आले. नाही त्यात तुमची काहीच चूक नाही. हा नाही, मला काय वाटतं, या नाटकात ना मला नक्की काम मिळेल बघा. अहो मी सांगतो ना, 100% या नाटकात तुम्हाला काम मिळणार. अगं बाई, तुम्हाला ज्योतिष वगैरे सांगता येतं की काय? वगैरे नाही, मी फक्त ज्योतिष सांगतो. मी प्रसिद्ध ज्योतिषी भास्करराव महाशब्दे आहे. अरे बाप रे. नमस्कार करते. मला ज्योतिष सांगा बघू जरा. अहो कुणाचाही कुठेही भविष्य सांगायला मी काय रस्त्यावरचा कुडमुडा ज्योतिषी वाटलो की काय तुम्हाला? हा का? जाऊ दे, मी सरांना भेटते. हे बघा, तुम्ही या नाटकात काम करू नये असं मला वाटतं. का? अहो त्याचं काय आहे, गंमत प्रेमाची. बापूजी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको. मी काय गाणं म्हणतोय? या बाईने माझ्या ऑफिसचा ताबाच घेतला की. अल्लाह भगवान तेरो. मी काय म्हणतो मेरो. आई काय म्हणतो. हो पुरे झालं. असं कसं पुरे झालं? अहो, या देशातल्या लोकांना बापूजींचं महत्वच माहिती नाही. कसं होणार या देशाचं कुणास ठाव? बापूजी नेहमी म्हणायचे टाइम इज मनी, पण सगळे विसरलेत. हे टाइम इज मनी असं बापूजी म्हणायचे का? हो. बाप रे. मी काय म्हणतो बाई. हे बघा, माझं नाव अमृता घोरपडे. काय पडे आपलं काय नाही मला नीटचं कळलं नाही. चांगलं नाव आहे. काय कळलं? तानाजी घोरपडे माहित आहेत का तुम्हाला? कोणत्या पक्षात? अहो, कुठल्या पक्षाचे पण नाहीत आणि प्राण्यांचे पण नाहीत. तानाजी घोरपडे, गड आला पण सिंह गेला वाले, महाराजांचे राईट हँड. ते इतिहासातले. नाही त्याचं काय बाई. तुम्ही मला अमृताबाई म्हणा, नाही तर मग अमृता म्हणा, नाही तर मग अमरू म्हणालात ना तरी चालेल. हे बघा, मी सध्या काहीही म्हणण्याच्या मनस्थितीत नाहीये. हा, तर मी काय म्हणत होते? गड आला पण सिंह गेला. तर ते माझे खापर पण जोबा. ते मला कळलं. आता पुढे. अहो पुढे काय, मी काय तुम्हाला गोष्ट सांगते. अहो, आमचं घराणं किती लढवय्या होतं हे सांगतेय. बरं झालं मला तुम्ही ते सांगितलं. मग काय ठरवलं तुम्ही? ठरवलं ना. कशाचं? अहो, तुम्ही मला सेक्रेटरी म्हणून ठेवताय ना? नाही. सध्या मला काहीही करता येणं शक्य नाही. 13 तारखेपर्यंत मला काहीही म्हणजे काहीही करता येणं शक्य नाहीये. बापूजी. हॅलो साहेब. हो साहेब. बोला ना साहेब. काय साहेब? कुठे साहेब? नाही साहेब. होय साहेब. मी साहेब. काय म्हणता काय? मला इलेक्शनचं तिकीट दिलंय. अभिनंदन साहेब. सॉरी साहेब. काय ना मी स्वतःच अभिनंदन केलं. चुकलं साहेब. येतो मी दिल्लीला येतो. ताबडतोब येतो. नाही आनंद झाला म्हणून हसतोय आपला. सॉरी साहेब. येतो मी दिल्लीला येतो. सध्या फोन ठेवतो. कोण साहेब? पक्ष श्रेष्ठींचा फोन होता. आम्हाला इलेक्शनचं तिकीट मिळालेलं आहे. नमस्कार करा. तो तर करायलाच पाहिजे. अहो, मला नाही, बापूजींना. खरंच की? हो चला ना. बापूजींना नमस्कार करा. सगळ्यांना नमस्कार करा. हे असतील त्या सर्वांना नमस्कार करा. नमस्कार. इलेक्शनचं तिकीट मिळालं.
आता मी बोल. आता मी पक्षश्रेष्ठींना सांगते तुम्ही मला ठेवून घ्यायला तयार नाहीत म्हणून. ठेवून घ्यायला सेक्रेटरी म्हणून हो. घेणार ना, घेणार घेणार की ठेवून घेणार. आता पक्षश्रेष्ठींनी सांगितलं म्हटल्यावरती आम्हाला तुम्हाला सेक्रेटरी म्हणून ठेवून घ्यायलाच पाहिजे. आजपासून तुम्ही आमच्या सेक्रेटरी. बापूजी रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वराला तेरो नाम. सेक्रेटरी मती के भगवान. भगवान म्हटल्यावर हे काय झालं? हो मामा, मामा काय आहे? मामा प्लीज प्लीज, हे काय चाललंय काय? अहो देवारा तिकडे आहे. माहित आहे मला, अहो मग घंटी ही धोक्याची घंटी आहे. ही देवारातली घंटी आहे. आजपासून मी ती धोक्याची घंटी म्हणून वापरणार आहे. मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला पाहिलं ना तेव्हाच माझं टेन्शन गेलं. हो का? हो, कारण मला हवी तशीच फिगर आहे. फिगर This is not my mobile number. This is my vital stat. व्हायटल स्टॅट्स फिगर. फिगर. By the way, कशी वाटते माझी फिगर? गरगरायला लागलंय मला बघ. तुम्हाला सांगू, मी तुमच्या प्रेमातच पडले हो. मेनो, आय लव्ह यू.